नमस्कार, साखरकर स्वीट किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एकदम वर्षभर टिकेल असं आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं हे बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। हे बघा, इथे मी आता हे आवळे सोललेले आहेत, ते तुम्हाला दाखवते आहे। मी काय केलं होतं, हे आवळे 8 दिवस मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेले, त्यानंतर 2 दिवस मी सुक्या कपड्यावरती ठेवून पंख्यावरतीच ठेवून दिले होते, म्हणजे त्याला ऊन लावलं नव्हतं अजिबात। आणि त्यानंतर 2 दिवसानंतर मी असे हे आवळे सोलून घेतलेले आहेत। आधी लोणच्यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 4 चमचे एवढी राई, धणे, मेथी, बडीशेप आणि जिरं आणि कलौंजी हे जवळजवळ मी 1-1 चमचा सगळं घेतलेलं आहे। ते आपल्याला आता मंद गॅसवरती मस्त खरपूस असं चांगला सुगंध सुटेल अशा प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। हे मसाले भाजताना आपल्याला मंद गॅसवरतीच भाजायचे आहेत। तर हे बघा, मस्त असा कलरसुद्धा याला आलेला आहे आणि सुगंधसुद्धा सुटलेला आहे। तर आपलं आता हे मसाला भाजून झालेला आहे, तो काढून घ्यायचा आहे। आणि त्याच पॅनमध्ये आता लोणच्यासाठी मी इथे राईचं तेलाचा वापर करणार आहे। 2 वाट्या एवढं राईचं तेल घेतलेलं आहे, ते मस्त असं गरम करून घ्यायचं आहे। तेल आपल्याला उकळवायचं नाही आहे, तर त्याचं जरा धूर सुटेल अशा प्रकारे आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आता हे तेल आपलं गरम झालेलं आहे, आता ते मी थंड करण्यासाठी ठेवून देणार आहे। भाजलेले मसालेसुद्धा आपले आता थंड झालेले आहेत, ते आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत, त्याची फाईन पावडर बनवायची नाही आहे, तर थोडेसे जाडसर असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे। मिक्सर थोडा चालू बंद असा करून आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे। तर हे बघा, तोच मसाला आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। यामध्ये आता चमचाभर एवढी हळद, लाल तिखट मसाला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये लाल मसाला वापरू शकता। इथे मी 1.5 चमचा एवढा लाल मसाला वापरलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। एक लक्षात ठेवायचं आहे, आपण आवळे मिठात घातले होते, त्यामुळे आवळ्याला बऱ्यापैकी मीठ लागलेलं आहे, त्यामुळे मसाल्यामध्ये मीठ थोडं कमीच घालायचं आहे। आणि आपण जे आता आवळे घेतलेले आहेत, ते आवळे या मसाल्यामध्ये मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व मसाला आहे तो आपल्याला मस्त असा आवळ्यांना पूर्णतः व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। तर हे बघा, आता हा मसाला आपला आवळ्यांना मी लावून घेत आहे। अगदी 8 ते 10 दिवस मुरलं की हे लोणचं आपलं मस्त असं तयार होतं। तर हे बघा, मस्त असा मसाला पूर्ण सगळा आवळ्याला लागलेला आहे। आता आपण जे तेल गरम केलेलं होतं, ते थोडं थंड झालेलं आहे, ते पूर्ण सगळं तेल आपल्याला या आवळ्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि परत एकदा मस्त तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हे लोणचं मस्त सुक्या अशा काचेच्या बरणीमध्ये भरून 8 दिवसासाठी बंद करून ठेवू शकता आणि मस्त त्यानंतर हे लोणचं आपलं तयार होतं। गरम मसाला आपण भाजून घेतल्यामुळे या लोणच्याची टेस्ट खूपच छान अशी येते। तर हे बघा, अशा प्रकारे आपलं हे लोणचं आता आपलं तयार झालेलं आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कमेंट करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।